पूर्वी बऱ्याच जणांसारखी ही एक सवय मला सुद्धा लागली होती, जी माझ्या प्रगतीच्या नकळत आड येत होती. ती नक्की कोणती हे सांगते पुढे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, YouTube मॉनिटायझेशन चॅलेंजच्या डे 33 मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. कधी मी एखादी नवीन सवय लावायची असेल ना, तर सगळं असं परफेक्टली प्लॅन करायचे. सुरुवातीला खूप एक्सायटेड असायचे. पण 1-2 दिवस उलटले, की असं व्हायचं, की नाही आज नको यार, उद्या करूया. खूप कंटाळा आलाय, इच्छा होत नाहीये. असे विचार मनात यायला लागायचे आणि व्हायचं असं, की त्यामुळे कन्सिस्टन्सी ब्रेक व्हायची आणि एक-एक दिवस ती सवय पुढे ढकलली जायची आणि मग नंतर डायरेक्ट डोक्यातून निघूनच जायची. मग नंतर परत एका सक्सेसफुल व्यक्तीची स्टोरी ऐकली किंवा एखादा मोटिव्हेशनल पॉडकास्ट पाहिला ना, की तेव्हा असं वाटायचं, की अरे ही सवय तर आपल्याला लावायची होती. आपण लावलीच नाही किंवा लावली पण कन्सिस्टन्सी मेंटेन केलीच नाही. ही सवय जर आपण लावली असती, तर आतापर्यंत आपण खूप पुढे आलो असतो. अशा प्रकारचे विचार मनात येऊन खूप पश्चाताप व्हायला लागला. मग नंतर मी जेव्हा यावर सोल्युशन काढायचं ठरवलं, तेव्हा थोडेफार व्हिडिओज बघून एक गोष्ट माझ्या लक्षात आली. ती नक्की कोणती हे सांगते उद्याच्या व्लॉगमध्ये. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, तर लगेच करून टाका. जेणेकरून कोणताच व्लॉग मिस नाही होणार. आणि जी सवय मला लागली होती तसंच तुमच्यासोबत पण होतं का? हे मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये उद्या सकाळी 11 वाजता.